बेस्ट संपाची बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 8वा दिवस आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल काल उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि यावेळी न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली। कामगार संघटना विरुद्ध पालिका आणि बेस्ट प्रशासन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र कायम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही आणि त्यामुळे राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीला न्यायालयाने मंगळवारी बैठक घेण्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आपलं म्हणणं स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। बेस्ट वर्कर्स युनियन्सला उच्च न्यायालयाने चांगलंच खडसावलंय। तुमच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यासाठी सामान्यांना वेठीस धरू नका। या संपावर राज्य सरकार आणि युनियनने तोडगा काढावा। त्यात ते अपयशी ठरले तर आम्ही मंगळवारी योग्य तो आदेश देऊ, अशा शब्दात उच्च न्यायालयाने संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना आणि सरकारला सुनावलंय। आपण बघतोय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 8वा दिवस आहे। सर्वसामान्यांची मात्र या सगळ्यामध्ये हालत होताना दिसते। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आता काल न्यायालयामध्ये सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे। कामगार संघटना विरुद्ध पालिका आणि बेस्ट प्रशासन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र कायम राहिल्याने तोडगा निघू शकलेला नाहीये। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, आज महत्त्वाची बैठक सुद्धा 11 वाजता होणार आहे आणि कोर्टामध्ये सुद्धा सुनावणी होणार आहे। मात्र हे सगळं होत असताना मुंबईकरांची काय हालत आहे 8व्या दिवशी? संदीप, खरं तर 8वा दिवस आज संपाचा आहे। तोडगा निघणं मुंबईकरांना 1-2 दिवसातच अपेक्षित होतं आणि अजूनही तोडगा निघालेला नाही आणि आपण बघतोय ठिकठिकाणी मुंबईकर या बेस्ट असो किंवा पर्यायी वाहनाच्या व्यवस्थेत खोळंबलेला दिसून येतोय। काल सोमवारचा दिवस आणि आज मंगळवारचा, आठवड्यामध्ये 2 सुट्ट्या जर सोडल्या तर पुन्हा सलग मुंबईकरांचे हाल काही कमी होताना आपल्याला दिसत नाही। बेस्ट बस नाही, मुंबईकरांना कुठलंही वाहतुकीचं साधन नाही आणि याचमुळे तासनतास ताटकळत रांगेमध्ये या ठिकाणी ऑटो रिक्षासाठी ताटकळत उभं राहावं लागतंय। दृश्य आम्ही दाखवतोय तुम्हाला अंधेरी स्थानक परिसरातले। 8 दिवस आपल्याला माहिती आहे बेस्ट बसचा संप सुरू आहे। काही लोक पण आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारू, सर कहाँ जाना चाहते हो आप और शिफ्ट कब से आए हो यहाँ पे? 10 मिनट हुआ। लेकिन जो स्ट्राइक चल रहा है बीते 8 दिनों से, क्या कुछ दिक्कतों का सामना? दिक्कत होता है, बहुत दिक्कत होता है। तर काय सांगाल, 8 दिवसापासून बेस्ट बसचा स्ट्राइक सुरू आहे, काय त्रास होतो आणि काय वाटतंय? म्हणजे बस बंद आहे म्हणजे त्रास होतो। आता शिफ्टला जायला अर्धा तास झाला उभा आहे। रिक्षा अर्धा पाऊण तास कामावर जायला काय त्रास सहन करावा लागतोय? खरंच संप मिटला पाहिजे असं नाही का वाटत? हो, सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर त्यामध्ये मध्यस्थी करून तो संप लवकरात लवकर मिटायला पाहिजे, कारण ग्राहकांना आणि सामान्य माणसांना नाहक त्रास सोसावा लागतो या सगळ्या गोष्टीचा आणि रिक्षाही भाडे खूप घेत आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टीवरती बजेट आणि त्या सगळ्या गोष्टीवरती खूप परिणाम होत आहे। आपण बघतोय लोकांमधला आता या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, कारण रिक्षा मिळत नाही। आपण बघतोय मोजक्याच रिक्षा आणि अनेक लोक रांगेमध्ये या ठिकाणी उभे आहेत। सर, कुठून आलात आणि कुठे जायचं आहे? गेल्या 8 दिवसापासून बेस्ट बसचा संप सुरू आहे, काय वाटतंय? वरळीवरून आलोय मी। अच्छा। आणि मला वाटतं की जे राज्यकर्ते आणि शासन करतात ना, त्यांच्या गाडीखालच्या गाड्या काढल्या पाहिजेत, मग त्यांना हा त्रास कळेल। इतका त्रास होतोय मला या 8 दिवसात आणि फार त्रास झाल्या कारणाने आता कळत नाही आता कसं जायचं। बघितलंय ना, आलोय पण पोचू शकत नाही वेळेवर। आम्ही जे मजा करणार ते मजा करतात, त्यांना त्याचा आमचा त्रास कळत नाहीये। इथे येऊन त्यांनी लाईनीत उभं राहायला पाहिजे, मग कळेल त्याला। पण तुम्हाला असं वाटतंय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अवास्तव मागण्या आहे? कारण जर त्यांच्या मागण्या अवास्तव, त्याच्यासाठी काय संप करायची गरज आहे का? बोलणी करता येत नाही का? करा ना, संप करणं गरजेचं आहे। लोकांना त्रास देणं हा उद्दिष्ट आहे का त्यांचा बेस्टीचं? पण त्यांना कामाला जायला लागत नाही। काय सांगाल सर तुम्ही? हा संप सुरू आहे, पण संप का मिटत नाही? काय त्यांचे किती काम करायचं, किती हाल होत आहेत, त्रास होतोच आहे। एक बस न उभी राहा तिकडे रस्त्यावरती, काय संप मिटत नाही? संदीप, या ठिकाणी आपण बघतोय संप मिटत नाही, त्यामुळं मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय आणि यासोबत आता आज बैठक 11 वाजता या उच्चस्तरीय समितीची मंत्रालयात पार पडणार आहे। या बैठकीनंतर पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी होणार आहे।
काल या प्रकरण पूर्ण अगदी अक्षय, कुठंतरी लोकांचा आता संताप जो आहे, लोकांच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे असं म्हणावं लागेल, कारण लोकांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर कुठंतरी संताप लोक व्यक्त करताना दिसत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बघणार आहोत पुढची बातमी आहे शेतकऱ्यांच्या संपासंदर्भातली. शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबे गावातून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटवण्यात येणार आहे. सरकारने आश्वासनाची पूर्तता केली नाही म्हणून देता का जाता असा इशारा सरकारला देत पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार देण्यात आलाय. आज संक्रांतीच्या दिवशी कोर कमिटीची पुणतांबेमध्ये बैठक होणार आहे. त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे थेट आपल्या सोबत आहेत. हरीश, आपण बघतोय पुन्हा एकदा शेतकरी जे आहेत ते एल्गार करण्याच्या तयारीत आहेत. काय सांगाल या सगळ्याबद्दल? काही कारणांमुळे हरीश दिमोटे यांच्याशी आपला संपर्क होत नाही. मात्र आता शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबे गावातून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटवण्यात येणार आहे. सरकारने आश्वासनांची पूर्तता केली नाही म्हणून देता का जाता असा सरकारला इशारा देत पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार देण्यात येणार आहे.